नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज पनीर मसाला बनवूया। त्याची मी माहिती देते तुम्हाला। हे 2 कांदे मध्यम आकाराचे घेतलेत, 3 टोमॅटो आणि थोडेसे काजू। कांदे बारीक कापायचे, कढईत तेल टाकायचं आणि कांदा भाजत टाकायचा। नंतर कांदा भाजत आला की कट केलेले टोमॅटो टाकायचे आणि त्याच्यानंतर 5-6 काजू टाकायचे आणि चांगलं भाजून घ्यायचं आणि अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तुम्ही वेगवेगळी अलग अलग पेस्ट केली तरी चालतं। आता आपण याच्यामध्ये हा टोमॅटो सॉस येतो 1 चमचा मिक्स करून घेऊया। हे दूध टाकूया। झटपट होतो, थोडीशी हळद टाकूया। धना पावडर टाकूया, छोटे छोटे 2 चमचे। गरम मसाला पावडर टाकूया आणि आता मिरची पावडर टाकायची। ज्याप्रमाणे आपण खातो, तिखट कमी जास्त त्याप्रमाणे टाकायची। हे चांगलं असं ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं चांगलं। हे मी मिक्स करून घेते चांगलं एकजीव। हे चांगलं मिक्स करून घेतलं। आता हे कढई तापत ठेवले आणि तेल टाकले। आपण थोडंसं बटर टाकूया। आलं लसूण पेस्ट आहे 1 चमचा टाकूया। जरा भाजून द्यायची म्हणजे उग्र वास निघून जातो। गॅस फास्ट ठेवला मी। आता जरा मध्यम करायचा गॅस आणि ही पेस्ट तयार केले पनीर मसाल्यासाठी ती टाकून घेऊया आपण। ही पेस्ट आपण टाकून घेऊया त्या तेलामध्ये। बटर आणि तेल टाकलं होतं त्याच्यामध्ये। थोडंसं पाणी टाकूया भांडं धुवून। आता ही गॅस मध्यम ठेवून ही पेस्ट आपण 5 ते 6 मिनिट शिजून देऊया। गॅस एकदम बारीक करायचा। गॅस मध्यम ठेवून आपण 6-8 मिनिट हे उकळून दिली ग्रेव्ही चांगली। आता आपण शिमला मिरची टाकून घेऊया। 1 शिमला मिरची कट करून घेतली धुवून स्वच्छ। आणि हे 250 ग्राम पनीर होतं, बारीक पीस करून फ्राय करून घेतले तेलातून, ते आपण टाकून घेऊया। आता आपण ग्रेव्ही परत 2-3 मिनिट अशी उकळून देऊया गॅस मध्यम ठेवून। आता पनीरचे पीस टाकून आपण 2-3 मिनिटं ग्रेव्ही आपण उकळून दिली। आता थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार। बटरचं पीस टाकूया।
थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता हलवून घेऊया चांगलं. आता तयार आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. आपण आता पनीर मसाला काढून घेऊया खाण्यासाठी. आता पनीर मसाला आपला तयार आहे. गरमागरम रोटी बरोबर खायला. करून पहा, खा, आवडेल तुम्हाला. व्हिडिओ माझा लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.